माहिती असेल की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुखांनी एक मोठा खुलासा केला की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्राच्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आमदारांना CBIचा नाही EDचा दबाव टाकून कोणत्या प्रकारे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला बदनाम करायचं, महाराष्ट्राची हानी आणि मानहानी होईल असं षड्यंत्र कशा प्रकारे रचलं गेलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्यात कुशल सुसंस्कृत आणि शालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अग्रगण्य युवा नेतृत्व ज्यांचा उल्लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या एका मोठ्या संस्थेनं जागतिक लेवलला केलेला, त्यांची प्रतिमा मलिन आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यावर दबाव टाकून ED आणि CBIची भीती घालून एक 3-4 अफिडेव्हिट तुम्ही आम्हाला लिहून द्या, अन्यथा तुम्ही जेलमध्ये जायला तयार राहा असा दबाव तत्कालीन भाजपचे नेते आणि आजचे पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं कशाप्रकारे आणलेला होता, भाजपनं कशाप्रकारे आणला होता एक खुलासा केला. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय श्याम मानव यांनी सुद्धा त्या मताला दुजोरा दिला की त्यांच्या एका मंत्र्याने मित्राने जे सरकारमध्ये माजी मंत्री आहेत, चालू आमदार आहेत, अशा एका मित्राने या सगळ्या गोष्टींचा स्वतः तो खुलासा त्यांच्यापाशी केलेला आहे. याचा दुजोरा सुद्धा श्याम मानव यांनी दिला. या सर्व गोष्टी जेव्हा महाराष्ट्रासमोर आल्या, आजपर्यंत महाराष्ट्रात जे दलितचे राजकारण भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस सारख्या माणसानं केलेला आहे, त्याचा विरोध, त्याचा सगळा राग ह्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेला आहे. परंतु काल ती जी गोष्ट ज्यावेळेस उघडकीला आली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाच्या मनातला राग पुन्हा एकदा बाहेर पडलेला आहे. आज मोहोळ तालुक्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी असेल, युवासेना असेल, शिवसेनेच्या अंगीकृत सगळ्या संघटना असेल, यांच्या वतीनं जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर, संपर्क प्रमुख अनिलजी कोकीळ आणि सर्व मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं प्राथमिक आंदोलन करतोय. या भाजपच्या देवेंद्र फडणवीसच्या टीमने या गोष्टी सगळ्या कबूल करून महाराष्ट्राच्या आणि उद्धव साहेबांची माफी मागावी आणि हे षड्यंत्र त्वरित थांबवावं, अन्यथा महाराष्ट्रातला शिवसैनिक पेटून उठला तर ती परिस्थिती त्यांना आवरता येणार नाही. याला जबाबदार केवळ आणि केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस असतील.